सर्वांना सप्रेम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनातील दुसऱ्या माळ्यावर असलेल्या राष्ट्रभूषण ग्रंथालयाच्या बाजूला PPT हॉलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बुद्धवंदना व चिंतन सभा ह्या कार्यक्रमासोबतच सत्कार कार्यक्रमसुद्धा इथे आयोजित केलेला आहे। तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा स्वागत करते आणि कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण बुद्धवंदना घेणार आहोत। आणि बुद्धवंदना घेण्यापूर्वी आपल्या आदर्शांचं पुष्प धूप दीपाने पूजन करण्यासाठी ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब, सन्माननीय निळकंठ इंगळे साहेब, सन्माननीय विजय दाभाडे साहेब, सन्माननीय प्रशांत खंडेराव साहेब, सन्माननीय प्रवीण जामनिक साहेब, सन्माननीय इंगळेताई, सन्माननीय अनिता खंडारे मॅडम, सध्या फोन आता याच्यात रेकॉर्ड होते ना। अहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्रिशरण। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। पंचशील।
पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय भीम। च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकळे सरांना मी विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सन्माननीय अशोक इंगळे सरांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांना विनंती करते की त्यांनीही विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। आज आपण सत्काराकरिता सत्कार मूर्तींना इथे आमंत्रित केलेलं आहे। त्यामध्ये सन्माननीय निळकंठ बाजीराव इंगळे साहेब सेवानिवृत्त अधीक्षक RLT कॉलेज अकोला यांना मी विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय निळकंठ इंगळे साहेब। आयुष्यमती इंगळेताईंना विनंती करते की त्यांनीही विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय राजपाल गवई सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांना मी विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। आयुष्यमती गवईताईंना विनंती करते की त्यांनीही विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। ओहेकर साहेब सेवानिवृत्त मलेरिया विभाग यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय रवींद्र भटकर साहेब सेवानिवृत्त गुलाम नबी आझाद सीनियर कॉलेज बार्सी टाकडी यांनी सुद्धा विचार मंचावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। सन्माननीय आयुष्यमती भटकरताई यांना विनंती करते की त्यांनीही विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय विचार मंचांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांना पुष्प अर्पण करावेत।
कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकळे सर यांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय सुभाष अवचार साहेबांना. त्यांनी सन्माननीय प्राध्यापक भारसाकळे सरांचं पुष्प देऊन स्वागत करा. अशोक इंगळे सरांच्या स्वागताकरता मी विनंती करते सन्माननीय प्रभाकरराव अंभोरे साहेबांना. त्यांनी पुष्प देऊन सन्माननीय इंगळे सरांचं स्वागत करावं. सन्माननीय खंडेराव साहेबांना विनंती करते की त्यांनीही विचार मंचावर स्थानापन्न व्हावं. प्रशांत खंडेराव साहेब आर्मीमध्ये आहेत, सध्या सेवेत आहेत आणि नुकतेच ते सुटीवर आलेले आहेत. प्रतिष्ठानच्या बाजूलाच राहतात आणि आज पहिल्यांदाच ते प्रतिष्ठानवर आलेले आहेत. ते दाभाडे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय रमेश तायडे साहेबांचं स्वागत करावं. सन्माननीय विलास धांडे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय निळकंठ इंगळे साहेब यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय हेमंत मोहोड साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय राजपाल गवई यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय वासुदेवराव अंभोरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय भटकर साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय PT इंगळे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय खंडेराव साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय अनिता खंडारे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय आयुष्यमती इंगळेताई यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. कमलबाई इंगळे यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय भटकर ताईंचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय इंगोलेताईंना विनंती करते की त्यांनी सन्माननीय गवई मॅडम यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. यानंतर मी विनंती करते सन्माननीय PT इंगळे साहेब. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, आणि ज्या महामानवांनी समाजाच्या उत्थानाकरता आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण खर्ची घातला, अशा सर्व महामानवांना मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भारसाकळे सर, प्रमुख अतिथी आदरणीय अशोक इंगळे साहेब, आदरणीय रमेश तायडे सर, आणि सत्कारमूर्ती आदरणीय नीलकंठ इंगळे सर, इंगळे ताई, आदरणीय राजपालजी गवई साहेब, गवई ताई, आदरणीय भटकर सर, भटकर मॅडम, आणि देशाच्या सीमेवर ते जागी राहतात म्हणून आपण इथे झोपतो असे शूरवीर प्रशांतजी खंडेराव, आणि आपण उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना मी जयभीम करतो. प्रत्येक रविवारी आपण चिंतन सभा घेत असतो. त्याच्यामध्ये आपला जो काही आढावा असतो तो घेतो, आणि जे 58 वर्ष 60 वर्ष रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले सेवा देऊन त्यांचा, आणि जे नोकरीवर नाहीत ते त्यांचा पण 58 वर्ष पूर्ण झालं, त्यांचा पण आपण इथे सत्कार घेत असतो. त्यानुसार आपण आज या मान्यवरांचा इथे सत्कार घेत आहोत. ते सत्काराला उपस्थित झाले त्याबद्दल पुनश्च त्यांचं अभिनंदन. मित्रांनो, हे प्रतिष्ठानची महिमा, स्थापना आणि त्याचं कार्य आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच. तरीही
त्याची उजळणी करणं अत्यंत आवश्यक असते. कारण हॅमरिंग जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व आपल्याला समजत नाही. ही आपण जी इमारत आहे, या इमारतीमध्ये जे आपण इथे बसलो, PPT हॉल म्हणतात याला, या हॉलमध्ये आता हे TV चालू केला आपण. या हॉलमध्ये UPSC MPSC कॉलेज ऑफ जर्नलिझमचे मुलं, नर्सिंगच्या मुली, ह्या सर्व इथे बसून जगातील कोणताही व्याख्याता, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, जो कोणी नामवंत व्यक्ती आहे त्याचं इथे आपण लेक्चर जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून आपण इथे ऐकू शकतो. एवढी मोठी भरारी प्रतिष्ठानने घेतलेली आहे. मागेच आपल्या लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये UPSC MPSC आणि बँकिंग आणि राज्य सरकारच्या जेवढ्या काही नोकऱ्या, केंद्र सरकारच्या जेवढ्या काही नोकऱ्या आहेत त्याची तयारी करण्याकरता इथे फुकट, उलट पैसे देते प्रतिष्ठान की इथे या, अभ्यास करा. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत इथे आपला हे उघडं असते अभ्यास करण्याकरता. इथे मासिक आहेत नवीन, म्हणजे आत्ताच हे झालेले मासिक, वर्तमानपत्र, म्हणजे जे तुम्हाला माहिती पाहिजे ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. PhD धारकसुद्धा इथे अभ्यास करायला येतात. या खाली आपण पाहिलंच आहे, कोट्यवधी रुपयाचं इथे बांधकाम झालेलं आहे. इथे आपण कॉलेज आणलं आहे, नर्सिंग कॉलेज आणलेलं आहे. आणि 90.4 हा आपला जे FM रेडिओ आहे आपला, ते आपला प्रतिष्ठानचंच आहे. आणि विद्यार्थ्यांना जो कोणी इथे शिकायला येईल त्याला अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण इथे मिळते. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कॉलेजनं अशी हमी घेतली नाही की जो इथे शिकेल त्याला 100% नोकरी. कारण पण तो शिकला पाहिजे, नाही की बाहेरच्या कॉलेजसारखा आला तर आला, नाही आला मग त्याने ते विसरून जावं. परंतु जो इथे इमाने इब्दारी शिकेल त्याला 100% नोकरीची हमी आहे. मित्रांनो, आपल्या इथे 5,000 रुपये देऊन कोणतेही भारतातली कोणतीही अशी संस्था नाही की त्याचं आजीवन सभासदत्व कोणी स्वीकारेल. आपल्याच घरातले लोक 15, 18, 9, 11 असे लोक, आपल्याच आजूबाजूचे लोक, आपल्याच परिसरातले लोक, आपलेच नातेवाईक घेतात आणि ती संस्था चालवतात आणि त्याचा जो काही नफा येतो तो स्वतःच गळप करतात. परंतु एकमेव ही संस्था आहे की इथे कोणी या, फक्त तो बौद्ध समाजाचा असला पाहिजे आणि आजीवन सभासदत्व स्वीकारू शकता. इथे आता कोणतीही गोष्ट पैशाशिवाय होत नाही, पैशाचा खेळ आहे सर्व. म्हणून इथे फार मोठा 4-4.5 हजार लोकांचा बचत गट आहे आपला. कोणी 5,000 रुपयापासून 200 रुपयापासून तर 50-50 हजारापर्यंत बचत ठेवी ठेवतात. आपण FD घेतो, तर आकर्षक असं व्याज आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर महिन्याच्या महिन्या पाहिजेत असेल व्याज, तर घरपोच व्याज आपण त्या पैसा त्यांच्या घरी आपण पोचवतो. आणि वर्षानुवर्ष पाहिजे, वर्षाच्या वर्ष पाहिजे असेल तर वर्षाच्या वर्षा तुझं स्कीम आहे. असं आजपर्यंत एकही असा तक्रार नाही किंवा आम्हाला वेळेवर पैसे मिळाले नाहीत. हीच आपल्या प्रतिष्ठानची विश्वासार्हता आहे. म्हणूनच अनेक लोक म्हणजे आतापर्यंत जे जुळले, परंतु अजूनही असं जुळण्याच्या रोज चालूच आहे, जुळतच आहेत. सर्वांचं स्वागत आहे. सर्वांनी इथे FD टाकावी, इथे बचत गटात आपला उत्पन्नाचा काही भाग इथे बचत करावा, जेणेकरून स्वतःचा पण फायदा होतो आणि जो पैसा येतो समाजासाठी त्याचा उपयोग होतो. मित्रांनो, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी कल्पना होती, आपण म्हणतो वारंवार किंवा बाबासाहेब आंबेडकरांमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली, तशी आपण आपले सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण स्थापन केलेली आहे. आपण म्हणजे प्रतिष्ठानने, मी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रतिष्ठान समजावं सर्वांनी. आपले संस्था आहे
सोसायटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा FD टाकावी, बचत करावी त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आकर्षक असं व्याज आहे. आपल्या प्रतिष्ठानचा लँड डेव्हलपर्स एक कंपनी आपण ओपन केली. आपण प्लॉट घेतो, शेती घेतो आणि नफा आला तर विकतो. त्याचप्रमाणे आपलं प्रतिष्ठान डेव्हलपर्स कंपनी आहे. आपण फ्लॅट खाली प्लॉटवर फ्लॅट बांधतो, घरं बांधून देतो आणि इतर बिल्डरच्या मानाने आपण स्वस्त दरामध्ये आपण फ्लॅट विकतो आणि घरं पण विकतो. मित्रांनो, हा फक्त समाजाच्या सेवेसाठी आहे, समाजाच्या उत्कर्षासाठी आहे. आपल्या झोपडपट्ट्या नाही राहायला पाहिजेत. आपल्या जे गुन्हेगारी झोपडपट्ट्यामध्ये निर्माण होते त्याच्यापासून आपण संरक्षण केलं पाहिजे, म्हणून हा उपक्रम प्रतिष्ठाननं सुरू केलेला आहे. आपल्या कॉलेजची आताच या कळमेश्वरच्या अलीकडे म्हणजे इथून 3 किलोमीटरवरती आपण एक शेत घेतला. त्याच्यामध्ये एक इमारतीचा कॉलेजच्या इमारतीचं बांधकाम चालू झालेलं आहे. त्याच्यासमोरच आपण पुन्हा शेतं घेतलं आणि अजून दुसऱ्या एका शेताचा व्यवहार सुरू आहे. त्याच्यामध्ये 25 एकर जमीन घेऊन 25-30 एकर जे काही जमीन घ्यायची आणि तिथे आपली युनिव्हर्सिटी स्थापन करायची आहे बौद्ध समाजाची. हा प्रतिष्ठानचा संकल्प आहे. 100 बेडचं हॉस्पिटल तिथेच थोडं त्या कळमेश्वरच्या पुढे गेला तर 100 बेडचं हॉस्पिटल बनेल एवढी मोठी 3.5 एकर जमीन आपण घेतलेली आहे. त्याचं पण आता काम चालू होणार आहे. रेवती आधारगृह म्हणजे जे आपल्या समाजात प्रत्येक समाजात अशी कुरीती आहे. मुलं आईवडिलांना वागवत नाहीत, त्यांची सोय करत नाहीत, तर त्या अशा थोडं कमी असतील आपल्या याच्यामध्ये, तरी पण आहेत. त्यासाठी आपण रेवती आधारगृह, वृद्धाश्रम म्हणत नाही आपण त्याला, आधारगृह म्हणू. आधारगृह आपण त्याचं बांधकाम आता लवकरच सुरू होणार आहे. तर ह्या अशा गोष्टी प्रतिष्ठान जे काही समाजाच्या उपयोगाच्या आहेत त्या तयार करत आहेत आणि त्याचं काम चालू आहे. मित्रांनो, इथे वरच्या मजल्यावरती बुद्धविहार आहे. 500 उपासक उपासिका बसतील एवढं मोठं बुद्धविहार आहे. आणि तिथे आता सध्या धम्मप्रवचन म्हणजे बुद्ध अँड हिज धम्माचं वाचन चालू आहे. प्रत्येकाने यावं, प्रतिष्ठानला भेट द्यावी आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांनासुद्धा आणावं आणि प्रतिष्ठानला वारंवार आला म्हणजे इथे काय काय डेव्हलपमेंट होते हे सर्व लोकांना दिसेल. याच्याच मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवनामरणाची साथ देणाऱ्या कोण असतील तर मातोश्री रमाबाई आंबेडकर. तर त्यांच्या नावानं बाबासाहेब आंबेडकरांचे वडील बाबासाहेब कोणामुळे घडले? सुभेदार रामजी आंबेडकरांमुळे. म्हणून आपण सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी काढली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवन मरणाची साथ देणाऱ्या मातोश्री रमाबाई त्याच्या आपल्याच मागे आता 4 मजली बिल्डिंग उभी झालेली आहे. त्यापैकी 2 मजले कार्यरत झालेले आहेत. मुलींना इथे नर्सिंगच्या मुली आहेत, कॉलेजच्या मुली आहेत, त्या मुलींना हॉस्टेल म्हणून इथे आपण त्यांचा उपयोग करतो. मुली राहायला आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील 200 विद्यार्थी त्यांची परीक्षा घेण्यात येईल ज्यांच्या घरात आजपर्यंत एकही नोकरीवर नाही. त्याच्यासाठी आपण राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि अभ्यासाची व्यवस्था इथे करणार आहोत आणि त्याची आता सुरुवात झालेली आहे. समजा एवढ्या मोठ्या सुविधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान आपल्या समाजाच्या दारी उभ्या करत आहेत. म्हणून प्रत्येकानं आपल्या इथे यावं आणि प्रत्येक बचत गट असो, आपला सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असो, याच्यामध्ये बचत करावी. कारण आपलाच पैसा आपल्याच लोकांना फायद्याचा होईल या दृष्टीने. आपण बाहेरच्या बँकेत तर पैसे टाकतोच, बाहेरच्या बँकेत प्रत्येकाचे पैसे आहेत आणि त्याचं व्याज पण फार कमी आहे. लँड डेव्हलपर्समध्ये आपण पैसे म्हणजे लॉकिंग पिरियड आहे त्याचा 2 वर्ष 3 वर्ष. आता तर पैसे काढले नाही तर भरमसाठ तुम्हाला व्याज मिळेल. आणि प्रतिष्ठा या पतसंस्थेमध्ये सुद्धा भरपूर व्याज मिळते, बचत गटामध्ये व्याज मिळते. म्हणून इतर बँकामध्ये ठेवलेला पैसा आपण काढून आपल्या बचत गटामध्ये टाका, लँड डेव्हलपर्समध्ये टाका
आणि पतसंस्थेमध्ये टाका. तुमचा फायदा होईल, सोबतच समाजाचा फायदा होईल. आपल्या इथे आपल्या लोकांचे आता मोठे मोठे घरं बनत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या कर्तृत्वाने. आपले लोक शिकले, सवरले, मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या, मोठे मोठे बंगले बांधत आहेत. त्यासाठी सिमेंट लागते, लोखंड लागते आणि घरगुती जेवढ्या काही वस्तू लागतात तेवढा अशोका एंटरप्राइजेस म्हणून आपल्या इथे मातोश्री रमाबाईच्या मागेच इथे आपण फार मोठं आपलं एक स्टोअर आहे, दुकान म्हणू शकतो आपण त्याला. तर तिथे लोखंड, सिमेंट, तुम्हाला ज्या कंपनीचं सिमेंट पाहिजे त्याच कंपनीचं सिमेंट तुम्हाला मिळेल आणि इतर दुकानांच्या पेक्षा स्वस्त मिळेल. म्हणून आपला ज्यांच्याकडे बांधकाम असेल त्यांनी आपल्या इथूनच खरेदी करावं, जेणेकरून इतर तुमचा जास्त पैसा कुठे जाणार नाही आणि चांगला माल मिळेल. नंबर 2चा माल मिळणार नाही. डायरेक्ट कंपनीतून आपल्या इथे माल येतो, म्हणून आपल्या इथूनच खरेदी करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. प्रत्येक रविवारी आता जसे सत्कार मूर्ती आपण बोलावल्या आहेत तसे सत्कार मूर्ती येतात. त्यांना माझी विनंती आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही विनंती करतो की त्यांनी दर रविवारी इथे यावं आणि आपल्या प्रतिष्ठानची शोभा वाढवावी. कारण आपल्यामुळेच आपल्या सर्वांमुळेच प्रतिष्ठान आहे. आपण जेवढं काही इथे याल, जेवढं काही आपला सहभाग नोंदवाल, तेव्हा तशी प्रतिष्ठानचं डेव्हलप होणार आहे. तर त्यामुळे विनंती करेल की आपण सर्वांनी इथे यावं आणि जो काही पैसा असेल आपला तो पैसा आपल्या बचत गटामध्ये, पतसंस्थेमध्ये, लँड डेव्हलपर्स कंपनीमध्ये गुंतवावा, जेणेकरून आपण स्वतःचा फायदा करून घ्या, सोबतच समाजाचासुद्धा फायदा होईल. मित्रांनो, आता जे विद्यार्थी आहेत, इथले विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम प्रतिष्ठान करते. त्याचं कारण आहे, कारण जो विद्यार्थी आता इथे आपल्या इथे लहान लहान मुलं आहेत, छोटे छोटे मुलं, त्यांचा इंग्रजी, गणित, कराटे आणि बुद्ध तत्त्वज्ञान ह्या सर्वांना इथे शिक्षण मिळते. आताच आपल्या इथे कॉलेज इन्स्पेक्शनसाठी एक कमिटी आली होती भारतातून. त्यांच्यासमोर त्या लहान लहान मुलांनी एवढं उत्कृष्ट असं प्रदर्शन केलं, त्या मुलांचं त्यांनी कौतुक केलं. आपल्या इथे कॉलेजला B+ कॅटेगरी दिली त्यांनी. एवढं सुंदर कॉलेज, असं प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रात कोणतं नाही ज्यांना B+ कॅटेगरी मिळाली म्हणून. तर अभिमानाची गोष्ट आहे आपल्याकरता, आपल्या समाजाकरता आणि प्रतिष्ठानकरतासुद्धा. त्या विद्यार्थ्यांना उद्देश आहे की पुढची पिढी चांगली घडावी, हुशार घडावी. आणि आपली कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? आपण नेहमी म्हणतो बौद्धांची कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? इतरांसोबत, म्हणजे कोणासोबत नाही, फक्त ब्राह्मणांसोबत आहे. आणि जसे ब्राह्मण शिकले तसे आपल्याही विद्यार्थी काही कमी नाहीत. त्याचा आपणही त्यांच्या बरोबरीनेच आहो हे म्हणजे सिद्ध करण्याकरता आपल्या इथे उच्च शिक्षण आणि एकदम चांगलं शिक्षण मिळते. त्यांनी विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, पालकांनी जास्तीत जास्त लोकांनी इथे ॲडमिशन घ्याव्या आणि आपल्या लहान लहान मुलांनासुद्धा पाठवावं. मुलं एकदम हुशार, त्यांचा इंग्लिश, गणित, बुद्ध तत्त्वज्ञान तोंडपाठ बिलकुल बगर पाहता ते म्हणतात जे काही तुम्हाला त्यांना शिकवलं ते एवढा चांगला आहेत. आणि आपले कर्मचारी, आपण इथे फार चांगले कर्मचारी आहेत आपल्या इकडे. आणि त्यामुळे इथे प्रतिष्ठानला प्रत्येकानं यावं, आपल्या सद्भावना इथे नोंदवाव्या आणि आपल्या जे काही आपलं योगदान आहे ते इथे द्यावं, एवढं मी इथे आजच्या प्रास्ताविकेमध्ये सांगू इच्छितो. आणि मला इथे प्रास्ताविक करण्याबद्दल जे आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. सन्माननीय इंगळे साहेबांनी प्रतिष्ठानच्या आतापर्यंतच्या संपूर्ण वाटचालीचा आपल्याला आढावा इथे विशद केला. बौद्ध समाजाच्या कायमस्वरूपी सर्वांगीण विकासाचं हे केंद्र आहे आणि अभ्यासापासून, शिक्षण सेवेपासून, वैद्यकीय सेवेपासून, बेरोजगारीच्या समस्येपासून, सांस्कृतिक समस्येपर्यंत ज्या काही मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, ज्या समस्या आहेत, त्या सर्व समस्या ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं
समाजापर्यंत सोडवण्याचं काम आणि त्या सुविधा पुरवण्याचं काम सातत्यानं इथे सुरू झालेलं आहे. यानंतर आपण सत्काराकडे वळत आहोत. मी विचारमंचावर विराजमान या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बारसाकडे सर, संस्थापक सचिव इंगळे सर, संस्थापक कोषाध्यक्ष तायडे साहेब आणि एकूणच मान्यवरांना विनंती करेन की आजचे जे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय निळकंठ इंगळे साहेब आणि इंगळेताई यांचं शॉल आणि बुके देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. मी सन्माननीय इंगळे साहेबांची मुलगी आणि तसेच त्यांचे सोबत आलेले त्यांचे नातेवाईक त्यांनासुद्धा विनंती करेल की त्यांनी विचारमंचाकडे यावं. सन्माननीय इंगळे साहेब हे RLT कॉलेजला अधीक्षक म्हणून कार्यरत होते. यानंतर परत मी मान्यवरांना विनंती करेन की पुढील सत्कार सन्माननीय राजपाल गवई साहेब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि गवईताई आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे नातेवाईक त्यांनीसुद्धा समोर यावं. नंतर करतो. हो 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 हो. यानंतर आपले पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय रवींद्र भटकर साहेब, सेवानिवृत्त गुलाम नबी आझाद सिनियर कॉलेज बार्शी टाकळी इथून वरिष्ठ लिपिक म्हणून ते रिटायर झालेले आहेत. मी विचारमंचाला विनंती करेन मान्यवरांना की त्यांनी भटकर परिवाराचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा, स्वागत करावं. यानंतर आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय प्रशांत खंडेराव साहेब जे आर्मीमध्ये कार्यरत आहेत त्यांचासुद्धा आपण शॉल आणि बुके देऊन सत्कार करणार आहोत. धन्यवाद. त्यानंतर आपल्या आजचे पुढील सत्कार मूर्ती आहेत आपल्याच प्रतिष्ठानच्या कर्मचारी सन्माननीय अनिताताई इंगळे ज्यांनी नुकताच आपलं जे नर्सिंग कॉलेज आहे मा अनुसया नर्सिंग कॉलेज त्या नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात जे आपल्या विद्यार्थिनी आहेत त्या वसतिगृहामध्ये राहतात तर त्या वसतिगृहाचा अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या अनिताताई खंडारे यांचासुद्धा आपण शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत. यानंतर आजचे आपले पुढच्या सत्कार मूर्ती आहेत आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सन्माननीय आजीव सदस्य तथा धम्मदान दाते गौतम गवई साहेब जे कालच अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून रिटायर झाले
तर त्यांनी आज आपल्या खालच्या हॉलमध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रमसुद्धा इथे ठेवलेला आहे, त्याचाही आपण सर्व आमंत्रित आहोत. खालीसुद्धा आपल्याला त्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर गवई साहेब आणि गवई साहेबांसोबतच जे ADCC बँकेला कार्यरत असणारी मंडळी आहे सध्या उपस्थित आहे, मी त्या सर्वच मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी सत्काराकरता विचारमंचाकडे यावं. सन्माननीय इंगोले साहेब, घोडेस्वार साहेब, भगत साहेब, पुढच्या रविवारला परत गवई साहेबांचा सपत्नीक सत्कार आपण करणार आहोत, पण आज ते अनायासच खाली सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त इथे अवेलेबल झालेले आहेत. सन्मान्य घोडेस्वार साहेबांना मी विनंती करेल त्यांनी सुद्धा समोर यावं. यानंतर आपण आजचे जे सत्कार मूर्ती आहे त्या सर्वांची मनोगत इथे ऐकणार आहोत. तत्पूर्वी आजचे जे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय निळकंठ इंगळे साहेब, त्यांची सुकन्या मीनाक्षी इंगळे ही तिचं मनोगत व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करतो. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले तसेच स्त्री शक्ती सावित्रीबाई फुलेंना मी पहिले सर्वप्रथम अभिवादन करते. उपस्थित सर्व अतिथींना माझा मानाचा जय भीम. माझा परिचय द्यायचा म्हटला तर मी इंगळे सरांची लहानी मुलगी मीनाक्षी इंगळे. 25 वर्षांची सर्व्हिस करून 31 मार्च 2025 रोजी पप्पा रिटायर झालेत. भरपूर सत्कार समारंभ झालेत, पण मी दिल्लीला असल्या कारणामुळे माझं येणं शक्य नाही झालं. पण माझ्या मनात ती एक खंत होती की मी माझ्या लाईफमधला सर्वात एक बहुमूल्य असा जो क्षण होता तो मिस केला आहे. पण वो कहते हैं ना कि किसी चीज़ को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की मदत करती है. तर बस तसंच काही माझ्यासोबत घडले आणि अचानकपणे रमेश तायडे सरांचा आम्हाला कॉल आला आणि त्यांनी आम्हाला या समारंभाची कल्पना दिली. आणि बस मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान समितीने मला तो क्षण दिला, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि पप्पांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ते पहिले 2000 साली RLT कॉलेजला पहिले कार्यरत होते. त्यानंतर 2005 साली ते ट्रान्सफर घेऊन प्रमोशन घेऊन 2005 साली ते SA कॉलेजला कार्यरत होते. त्यानंतर पुन्हा ते RLT कॉलेजला शेवटचे 6 महिन्यासाठी कार्यरत होते आणि तिथूनच ते रिटायर झालेत. मी लहान असताना त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये जायचे. ते कॅबिनमध्ये नसताना त्यांच्या चेअरवर बसायचे आणि तिथूनच कुठेतरी माझी जी कल्पना होती की माझा करिअरमध्ये मला काय करायचं आहे त्याची मला वाटचाल मला ती माहीत पडली होती की मला माझ्या आयुष्यात काय करायचं आहे. मला खूप लोक म्हणतात की तुम्ही जे आहे ते तुमच्या आईसाहेबांसारखे जास्त दिसता, एकदम सोज्वळ, शांत, सगळ्यांना सांभाळून घेणारा. पण त्याच व्यक्तीच्या अंदर जी कामाप्रती कर्मठता, प्रामाणिकपणा, चूक असल्यास 10 लोकांसमोर माफी मागावी पण 100 लोकांसमोर माफी मागायची नाही. जर तुमची चुकी नसली तर तुम्ही माफी मागायची नाही आणि मान खाली झुकवायची नाही. हा जो जिगरा आहे हा माझ्या पप्पांकडून मला भेटलेला आहे. आणि माझ्या आईबाबांची जो प्रवास आहे तो मला ऐकायला खूप आनंद वाटतो, कारण की त्यांची जी कुठेतरी ती स्ट्रगल स्टोरी होती ती माझ्यासाठी नेहमीचपणे इन्स्पिरेशनल स्टोरी ठरते. गायडन्सची कमी असल्या कारणामुळे त्यांना शिक्षणात झालेला त्रास ते कधीच विसरले नाहीत. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी कधीच कॉलेजमध्ये त्रास होऊ दिला नाही. कित्येकदा तर त्यांनी स्वतःच त्यांची जी फीज होती कॉलेजची ती भरलेली आहे. आणि कारण की त्यांच्या डोळ्यातली ती शिक्षणाप्रती जी तडमड होती ती कुठेतरी यांना ओळखत होती. त्यामुळे त्यांनी कधीच कोणाचं शिक्षणाच्या बाबतीत नुकसान होऊ नाही दिलं. आता आमच्या घरी ते स्टुडंट जेव्हाही पण येतात मिठाईचे डब्बे घेऊन येतात सक्सेसफुल झाल्यानंतर, तेव्हा लक्षात येतं की एकेकाळी ज्या व्यक्तीला गायडन्सची कमी होती आता तीच व्यक्ती किती लोकांचा गाईड बनली आहे. So I just want to say that we all are very, very proud of you, Papa, and I truly appreciate the efforts of all the respectful dignities over here for giving me a chance to express myself and giving me a worth remembering moment for my lifetime. So thank you so much to all the guests over present here for praising their presence and for the
all the dignities again. So thank you for giving me chance. Thank you so much. Jai Bhim. इंगळे साहेबांचं सांगण्याचं म्हणजे मी सांगण्याचा म्हणजे उद्देश आहे, माझा मुलगा त्यांच्याच कॉलेजमध्ये सायन्समध्ये शिकला. तर मी सरांकडे गेलो, त्याला पुष्कळ वर्ष झाले म्हणा. सर तेव्हा जवान होते, आताही जवानच आहेत. तर गेल्यानंतर इंगळे सर म्हटल्यानंतर मग आपुलकी येते प्रत्येकाला, आपल्या इंगळे आहेत म्हणून. तर मी ॲडमिशनला गेलो, बोलणं चालणं झालं. सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्या कॉलेजमधला त्यांच्याच हाताखालचा विद्यार्थी आज अमेरिकेत आहे. आणि तर हे एक म्हणजे चांगली गोष्ट आहे. मला रावल्या नाही गेलं म्हणून मी 2 शब्द बोललो त्यांच्याबद्दल. आणि त्यांनी 12वीपर्यंत शिकला तो तिथे आणि नंतर इंजिनिअरिंगला गेला आणि चांगला त्यांच्यामुळेच तो चांगला घडला असं मी म्हणेल. धन्यवाद. जय भीम. अतिशय उत्स्फूर्त असं मनोगत मीनाक्षीताईंनी इथे केलेलं आहे. यानंतर मी इंगळे सरांना विनंती करेन, पुढील सत्कारमूर्ती सन्माननीय राजपाल गवई साहेब. बोला थोडं. शुभेच्छा. गवईताई. पुढील जे सत्कारमूर्ती आहे सन्माननीय भटकर सर, यांना मी विनंती करेल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना मी त्रिवार अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक मुकुंद भाटसाकडे साहेब, इंगळे सर, तायडे साहेब, तसेच सत्कारमूर्ती माझे म्हणजे सगळे कलिगच आहेत, जवळचेच आहेत असे सत्कारमूर्ती इंगळे साहेब, गवई सर, त्यांचे मिसेस, माझी मिसेस. आणि आज इंगळे सरांनी जो आपल्या प्रतिष्ठानासंबंधी एवढी माहिती दिली, आता बरंचसं आम्हाला माहीतच आहे, परंतु आज हा चांगला या सत्कारानिमित्त हा योग आला, त्याच्यामुळे त्यांच्याकडून जी मार्गदर्शन आज मिळालं, संस्थेचं काय काय सुरू आहे आणि हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे आपलं. आणि आता या सेवानिवृत्तीनंतर समाजाचं कार्य करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळेच तायडे साहेबाचा काल परवा फोन आला, त्यांना म्हटलं मी नक्की येणार आहे आणि त्या शब्दानुसार मी आलो. आणि माझ्या परीने या संस्थेमध्ये येणे, नेहमी काहीतरी करत राहणे आणि वेळ तसाही असतोच आता आपल्याकडे, तर ते कार्य करत राहणे. आणि या माझा जो सत्कार केला त्यामध्ये मी या प्रतिष्ठानाचं खरोखर ऋणी आहे. आणि सपत्नीक सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो, उपस्थितांचे पण सर्वांचे धन्यवाद मानतो. आणि प्रतिष्ठानाला चांगल्यापैकी म्हणजे याच्यापेक्षा खूप मोठं यश मिळो. आणि आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये हे एकमेव प्रतिष्ठान जे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे सध्या. आणि याचे यूट्यूब वगैरेवर सगळं व्हिडिओ वगैरे मी पाहत असतो, त्याच्यामुळे मला बरीचशी माहिती आहेच. आणि आज हा जो योग एवढ्या चांगल्या मोठ्या प्रतिष्ठानामध्ये आलं हे माझं भाग्य समजतो. आणि मी पुनश्च सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. यानंतर भटकरताईंना मी विनंती करेल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करेल. यानंतर सन्मान्य खंडेराव साहेब. यानंतर आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांपैकी कोणाला जर आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी कृपया पुढे यावं. धन्यवाद. यानंतर मोरे साहेबांना मी विनंती करेल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई या सर्वांना अभिवादन करतो. तसेच मानवाच्या उत्थानासाठी ज्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं त्या सर्वांनाही मी अभिवादन करतो.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या सर्वांचे आधारवड प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, तसेच मंचकावर उपस्थित प्रतिष्ठानचे तसेच सर्व प्रतिष्ठानच्या ह्याचे कार्यक्रमाचे किंवा संलग्न असलेल्या संस्थांचे कोषाध्यक्ष रमेश तायडे सर, सचिव अशोक इंगळे सर, सत्कार मूर्ती विशेष अतिथी माननीय भगत साहेब, त्यांच्या सुविज्ञ पत्नी भगतताई, सत्कार मूर्ती निळकंठ इंगळे सर, राजपाल गवई सर आणि रवींद्र भटकर सर, तसेच प्रशांत खंडेराव सर, या सर्वांना मी सप्रेम जयभीम करतो. तसेच उपस्थित सर्वांचेही मी सर्वांना सप्रेम जयभीम करतो. मी 2 मिनटं बोलण्याकरता याच्याकरता आलो इथे की माझाही थोडा अनुभव आहे, तो मला शेअर करायचा होता. मी 2016 साली SA कॉलेजला गेलो सोशलॉजीला, MA सोशलॉजीला ॲडमिशन घेण्याकरिता. तर सर्वप्रथम मी तिथे इंगळे सरांना भेटलो. इंगळे सरांनी जी आपुलकी आणि माया दाखवली, त्यांनी सर्व गोष्टी समजून सांगितल्यात. एक वयाचा कालखंड गेल्यानंतर MA करणं आणि सरांनी आपुलकीने सर्व विचारपूस केली. नंतर कळलं की आपण दुरून असं काय असेना पण नातेवाईक आहोत आणि सरांनी एकदम आपुलकीने सर्व माहिती दिली. फॉर्म बोलवला, फॉर्म भरून घेतला आणि व्यवस्थित माहिती दिल्यानंतर विचारपूस केल्यानंतर चहाला विचारलं, चहा पाजला, पाणी पाजलं आणि मी त्यांच्या स्वभावावर एकदम भाळून गेलो. म्हटलं एवढ्या मोठ्या संस्थेत आपली व्यक्ती आहे आणि त्यांचा एवढा रुबाब आहे, मी तो स्वतः पाहिला. तिथले जे अध्यक्ष आहेत बेरारचे सध्या मोतीसिंग मोहता साहेब, यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत, सरांना माहीत आहे. पण सर मोतीसिंग मोहता सर आले आणि त्यांनी इंगळे सरांना एकदम पोलाइटली आवाज दिला की इंगळे सर या इकडे, आपण कॅबिनमध्ये बसू आणि 2 शब्द बोलू. तर मी तिथे बसलेलो होतो. सरांनी मलाही आवाज दिला आणि सरांनी म्हटलं की बा तुम्ही आतमध्ये या, बसा म्हणे. बसलो आम्ही. त्यांनी सरांसोबत चर्चा केल्या, विचारपूस केली कसं आहे सुरू, प्रोसेस काय आहे, म्हणजे किती ॲडमिशन्स झाल्या वगैरे. तर एवढ्या मोठ्या संस्थेत काम करणं, ती जी संस्था आपलीने इतर व्यक्तीही आपल्या समाजाच्या नाही आहेत. मोठे मोठे जे अध्यक्ष किंवा मोठ्या पदावर बसलेले अधिकारी सर्व मोठ्या समाजातून येतात किंवा मोठ्या म्हटल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या बलाढ्य समाजातून येतात. त्यांच्या मधात आपला व्यक्ती एवढ्या ताठमानेनं उभा आहे आणि तो आपल्या समाजातील किंवा इतर तळागाळातील समाजातील विद्यार्थ्याची आपुलकीने विचारपूस करतात इंगळे सर आणि त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांचं काम झालं की नाही हे ते एकदम आत्मीयतेनं विचारपूस करतात. झालं की नाही, नसेल झालं तर मला सांग, मी पिऊन पाठवतो किंवा तुमच्यासोबत एक व्यक्ती पाठवून काम करून देतो. ही त्यांची प्रोसेस मला खूप आवडली. तेव्हापासून मी सरांचा म्हणजे एकदम मनापासून हृदयापासून फॅन आहे आणि सर जेव्हाही भेटतात तर मी त्यांना आदराने भेटतो, विचारपूस करतो. एवढंच बोलायचं होतं. हे माझे अनुभव मला शेअर करायचे होते की प्रत्येक व्यक्तीची आपली कुठल्याही संस्थेत काम करत असेल तर ती तळागाळातील जो विद्यार्थी शिकत आहे किंवा शिकण्याची इच्छा दाखवत आहे त्याच्याबद्दल तुमची आत्मीयता असली पाहिजे. त्याला पुढे जाण्याकरता तुम्ही चालना दिली पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे. ती कशी द्यायची हे सरांनी शिकवलं आणि त्यांच्या विचारातून मी प्रभावित आहे. मी कुठेतरी काहीतरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय भीम. धन्यवाद. यानंतर विचारमंचावर विराजमान सन्माननीय रमेश तायडे साहेबांना मी विनंती करेल, त्यांनी आपले विचार इथे व्यक्त. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सुभेदार रामजी आंबेडकर, शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, गाडगे महाराज, रामास्वामी पेरियार, राष्ट्रमाता जिजाऊ शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे की आपण दर रविवारी बुद्ध विहारात गेलोच पाहिजे, पंचशिलाचं पालन केलं पाहिजे, 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण दिला पाहिजे. या 4 गोष्टीचा संदेश देण्यासाठी दर रविवारी आपल्या या प्रतिष्ठानमध्ये बुद्धवंदना, चिंतन सभा आणि सत्कार समारंभ आपण आयोजित करत असतो. त्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या प्रतिष्ठानचे शिल्पकार, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष, साप्ताहिक समाज न्याय पत्राचे मुख्य संपादक आणि या प्रतिष्ठानचे जे प्रतिष्ठान आहेत त्या सर्वांचे प्रमुख आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर, प्रमुख उपस्थित या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय अशोक इंगळे सर, आजचे सत्कारमूर्ती माननीय निळकंठ इंगळे साहेब, इंगळेताई, माननीय राजपाल गवई साहेब, गवई मॅडम, प्रशांतजी खंडेराव साहेब, रवींद्र भटकर साहेब, भटकरताई आणि माननीय गौतम गवई साहेब आणि उपस्थित सर्वच माझ्या बांधवांनो, या ठिकाणी आज भव्य दिव्य आपल्या बौद्ध समाजाच्या वतीनं, कारण आपण पाहतो आज सगळे समाज करत आहेत, कोणी आपली बाजू घ्यायला तयार नाही आहे आणि म्हणून आपल्या समाजाला जागृत करण्याचं काम, बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाचं आठवण करून द्यायसाठी आपण दर रविवारी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करतो. त्या कार्यक्रमाला आज आपली बेरार एज्युकेशन सोसायटी ही फार मोठी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये ज्यांनी आपली संपूर्ण सेवा सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची सेवा दिली ते माझे मित्र आहेत. कारण मी सीताबाई आर्ट कॉलेजला माझ्या ज्या युनियन होते, मी सम्राट पॅनलचा प्रमुख म्हणून जे काम केलं आणि सगळ्या तळागाळातील विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम दिलं, त्यासाठी मला इंगळे साहेबांचंसुद्धा अतिशय महत्त्वाचं सहकार्य मिळालं. आणि मला कळलं, डॉक्टर आपले अनंत शिरसाट यांनी सांगितलं किंवा निळूभाऊसुद्धा सेवानिवृत्त झाले, भटकर साहेब रिटायर झाले, आपल्या राजपाल गवई साहेबसुद्धा रिटायर झाले आणि ओवेकर साहेबसुद्धा रिटायर झाले. तर मला एक आनंद झाला की म्हटलं बाबा एवढे मोठी व्यक्ती आपल्या सेवानिवृत्त झाल्या, पण आपल्याला कल्पना नव्हती. तरी मग मी लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आज सर्व सत्कारमूर्ती या ठिकाणी उपस्थित झाले. हे एक समाजाचं फार मोठं एक ताकद आहे, तुम्हाला सांगतो. या ठिकाणी राजपाल गवई साहेब आहेत, हे मुख्याध्यापक राहिलेले आहे सरस्वती विद्यालय कळंबी मालीला. भटकर साहेब अतिशय वादग्रस्त संस्थेमध्ये म्हणेन मी, गुलाब नबी आझाद इथं ते वरिष्ठ लिपिक होते. त्यांना काय काय जीवनामध्ये अडचणी आल्या मला माहीत आहे, कारण मी कास्ट्राईब महासंघाचा जिल्हा अध्यक्ष असताना अनेक जे प्रश्न माझ्यासमोर आले, तर कर्मचाऱ्यांना कसे न्याय देता येतील, त्यांच्यावर अन्याय कसे होतात, ते सगळं मी सोडवायचे प्रयत्न केले. तर भटकर साहेबांच्याबद्दल मला, ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांचे वडीलसुद्धा शिक्षक असल्यामुळे त्यांचंसुद्धा नेहमी सहकार्य मला लाभलेलं आहे. तर असे आज हे सर्व सत्कारमूर्ती या ठिकाणी आले, त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. आणि एक समाज जागृतीचं काम या प्रतिष्ठानं जे हाती घेतलं की बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे आपण वागलो पाहिजे, आपलं आचरण केलं पाहिजे, आपण दर रविवारी बुद्धवंदनेला गेलो पाहिजे, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण दिला पाहिजे, 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. हा संदेश आपल्या घराघरात जाण्यासाठी आपण हे भव्य आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो. कारण आजचं चित्र वेगळं आहे. मी बघितलं अनेक व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आले, बौद्धांचे आले, त्यांनी गणपती उत्सव साजरा केला. आता मला एवढं वाईट वाटलं की यांना काय म्हणावं, की बाबासाहेबांनी एवढी जागृती केली, आम्हाला समता दिली, बंधुत्व दिलं, न्याय दिलं, गुलामीतून गुलामी नष्ट केली, आमच्या तोंडाचं मळकं कमरीचा फळा बाजूला केला, आम्हाला नोकऱ्या दिल्या, आम्हाला सर्व 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 बाबासाहेबांनी दिलं, तरी अजून आमचे घमडे लोक अजूनही हिंदू धर्म सोडायला तयार नाही आहे. हे मला खेदानं म्हणावं लागते. तुम्हाला सांगतो की अजूनही आमचे बौद्ध मंडळी, ज्यांना आम्ही घमडे म्हणतो, कारण सम्राटमध्ये नेहमीच ते येते, तुम्हाला सांगतो की या घमड्यांसाठी हा लेख आहे म्हणून,
तर अजूनही आमच्यातली प्रगती झालेली नाही. हे अतिशय तुम्हाला सांगतो वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या बौद्धजनांना विनंती करतो की बाबासाहेबांनी या जगाचं चित्र पलटवलं, तुमची गुलामी नष्ट केली, तुम्हाला आज बंगले, घरं, दारं, नोकऱ्या सगळं दिलं. त्या बाबासाहेबाला आम्ही बेमान होतो. ज्या बुद्धांनी आम्हाला मानवतेचा संदेश दिला, मानव कल्याण, मानवाला मोठं महत्त्व दिलं, त्या बुद्धांचा संदेश आम्ही विसरतो. हे अतिशय तुम्हाला सांगतो खेदाची गोष्ट आहे. माझ्या बांधवांनो, 75 वर्षे गेले जाऊ द्या, कारण आज जो समाज आपल्या प्रगतीचं पाहत आहे, कारण आपल्याला माहीत आहे की आता बाबासाहेब पुन्हा जन्माला येणार नाही आणि आपली प्रगती आता यापुढे हे सरकारही करणार नाही. कारण देशभरातले आम्ही जे चित्र पाहतो, दलित, पददलित, बौद्ध, महार, मांग, काय, विजयंती, बहुजन, ओबीसी, या सगळ्यांचं अहित कशात असेल, यांचं शिक्षण कसं बंद केलं जाईल, यांच्या नोकऱ्या कशा संपवल्या जातील, हा प्रयत्न शासन स्तरावरून चालू आहे. आणि म्हणून आपण आपल्या समाजाला जागृत राहण्यासाठी हे काम या ठिकाणी आपण करत आहोत. आज प्रतिष्ठाननं सरकारचा एकही पैसा न घेता, सरकारचा एकही पैसा नाही, आमदार नाही, खासदार नाही, कोणाचाही पैसा न घेता आज हजारो कोटीचं काम या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आपण सगळे बघता, हे प्रतिष्ठान आहे, हे 4 मजले आहेत, खाली बुद्ध धम्म संस्कार सभागृह आहे. आपण बघितलं की एवढं कोण्याच समाजाचं नाही. या समाजापेक्षा कितीतरी पटीनं समाज श्रीमंत आहेत, पण त्यांना नेतृत्व नाही. आज योगायोगानं या प्रतिष्ठानला, बौद्ध समाजाला आपला उन्नती करण्यासाठी, गोरगरिबांची उन्नती करण्यासाठी आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर हे आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला विकास आपल्याला करायचा आहे. कारण आम्ही नोकरीवर फक्त 5% लोक लागले, 13% आरक्षण आहे, फक्त आम्हाला 5% आरक्षण मिळालं. 95% लोक तसेच आहेत. अजूनही 95% लोकांना घरं नाहीत, त्यांचं मुलाचं शिक्षण नाही, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न फार भीषण आहे. याकडे आम्ही कुणी लक्ष देत नाही. या देशामध्ये अनेक संघटना आहेत, संस्था आहेत, राजकीय पक्ष आहेत, ते आपापल्या स्वार्थासाठी काम करतात. परंतु बाबासाहेबांचा हा जो समाज आहे, एवढा मोठा बलाढ्य समाज आहे, पण या समाजाच्या 95% लोकांकडे अजिबात लक्ष कोणी देत नाही. आणि म्हणून झोपडपट्ट्यावर झोपडपट्ट्या, बेकारीवर बेकारी, व्यसनाधीनता हे एवढं मोठं प्रमाण वाढलं आहे. ते नष्ट करण्यासाठी, त्यांना आपल्या बरोबरीत आणण्यासाठी हे प्रतिष्ठान काम करत आहे. आणि म्हणून या प्रतिष्ठानमध्ये फुकट कोणाचंही काही घेतलं जात नाही, आणि जे घेतल्या जाते त्याचा मोबदला त्यांना दिला जातो. आणि म्हणून मी आपल्या समाजाला विनंती करतो की आज या मान्यवरांचा आपण जो सत्कार केला, हा सत्कार फक्त काही कौटुंबिक नाही आहे, हा बौद्ध समाजाचा सत्कार आहे. आणि बौद्ध समाजाचा सत्कार होणं म्हणजे हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून माझ्या बंधूंनो, आपण जागृत होणं खूप गरजेचं आहे. समाज फार मोठा आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही आता मराठा आंदोलन चालू आहे, तुम्ही बघताय की पाऊस चालू आहे, खायची सोय नाही, सगळं त्यांनी बंद केलं, तरी करोडोच्या संख्येनं मराठा समाज त्यांच्या आरक्षणासाठी ते तिथं जातात. आम्ही एवढे बिनधास्त झालो की आम्हाला आमची काळजीच नाही. बाबासाहेबांना आम्हाला एवढं दिलं की आम्ही सगळं विसरून गेलो, बाबासाहेबांनाही विसरलो. तर बाबासाहेबांना विसरून आपल्याला चालणार नाही, कारण आपल्याला आज विश्वामध्ये आपण पाहतो आहे की बाबासाहेबांची कीर्ती विश्वात गाजते आहे. आणि त्या बाबासाहेबांचे आम्ही पाईक आहोत. आणि म्हणून आपल्या प्रत्येक बौद्धांचं कर्तव्य आहे की आम्ही नोकऱ्या आम्हाला मिळाल्या, आरक्षण नसू द्या, आरक्षण काढून टाका, तुम्हाला कोणी 50 रुपयांनी नोकरीला कामाला लावत नाही. मग एवढा मोठा पगार तुम्हाला मिळतो आहे, तर आपण समाजाचे आमदार आहोत. जे आम्ही नोकरीवाले आहोत, आम्ही समाजाचे आमदार आहोत, खासदार आहोत, कारण बाबासाहेबांची आम्हाला जबाबदारी दिली की प्रतिनिधी म्हणून तुम्हाला दिलेला आहे आरक्षणाच्या माध्यमातून. तर तुम्हाला फक्त स्वतःचं घर चालवण्यासाठी नाही दिली, तुम्हाला या 95%च्याकडे लक्ष द्या म्हणून तुम्हाला ते नोकरी मिळाली. आणि म्हणून मी यावेळी आव्हान करतो आपल्या सर्व मंडळीला की आपण आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या कमाईचा विसावैसा आपण दिला पाहिजे. या ठिकाणी हे भव्य दिव्य जे संस्था निर्माण झाली, या जगाचं लक्ष या संस्थेवर लागलेलं आहे की एवढी मोठी संस्था या देशातही नाही आहे. या संस्थेचे 5-5.5 हजार लाईफ मेंबर आहेत. आपणसुद्धा जे झाले नसतील, जे झाले त्यांच्याबद्दल मी बोलत नाही,
पण जे या संस्थेचे अजूनही लाईफ मेंबर झाले नसतील, आपल्या मुलांना केलं नसेल, आपल्या पत्नीला मेंबर केलं नसेल, त्या सर्व माझ्या बौद्ध बांधवांना मी विनंती करतो की आपण या प्रतिष्ठानचे लाईफ मेंबर व्हा. 5,000 रुपये लाईफ मेंबर आहे. या प्रतिष्ठानमध्ये भव्य बचत गट आहे. त्या बचत गटामध्ये आपण 200, 500, 1000, 5000, 10,000, 20,000, कारण एवढा मोठा बचत गट या देशात नाही आहे. एवढा भव्य बचत गट 3-4 हजार लोकांचा बचत गट आपला आहे, या प्रतिष्ठानचा आहे. त्यामध्ये त्यांना आपण 8% व्याज देतो, फुकट नाही. आपले कर्मचारी त्यांच्या घरी जातात, त्यांच्याकडून कलेक्शन करून आणतात आणि त्यांना जर पैसे परत पाहिजे असतील तर त्यांच्या घरी नेऊन देतात. बँकेत तुम्ही पैसा ठेवला, तुम्हाला बँकेत जावं लागते, लाईनमध्ये उभं राहावं लागते, तुम्हाला कोणी विचारतही नाही, तुम्हाला 10 लोकांजवळ जावं लागते, साहेब हे कसं करावं लागते. पण या प्रतिष्ठानामध्ये बँकसुद्धा तिथं कमी पडलेले आहेत. हे प्रतिष्ठान एवढी समाजाची सेवा करत आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या बचत गटाशी जोडावं. या बचत गटामध्ये तुम्हाला गर्वानं सांगतो की आज हे जे हजारो कोटीचं काम आपण करून राहिलो, तर याच्यात FD आहे या बचत गटामध्ये, ज्याला आपण 12% व्याज देतो. गव्हर्नमेंटच्या बँकमध्ये तुम्हाला 4%, 5%, 6% व्याज आहे. इथं बँकेचे सगळे अधिकारी बसलेले आहेत, त्यांनासुद्धा माहीत आहे. पण हे प्रतिष्ठान तुम्हाला 12% व्याज वर्षाला. म्हणून आपला जो पैसा असेल, कारण जे आमच्यावर अन्याय करतात, जे आमच्यावर अत्याचार करतात, त्यांच्या बँकेमध्ये आपण पैसा देतो, तो पैसा तो त्याच्या समाजासाठी उपयोग आणतात. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपला पैसा आपल्या बचत गटामध्ये, आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्हमध्ये, कारण बचत गटामध्ये 12% व्याज आहे. आणि आदरणीय भारसागळे सरांनी तर सांगितलं की बा पतसंस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला जर टाकायचे असतील तर तिथं 2 वर्षासाठी 10% आहे आणि वरून 2% प्रतिष्ठान तुम्हाला देईन, म्हणजे 12% देऊ. तरी आपला पैसा इतर न जाऊ देता आपल्या बचत गटामध्ये ठेवा, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बनमध्ये ठेवा. आणि सर्वांगी हितार्थ विशेष धम्मदान योजना, की आता आपण बघतो या ठिकाणी ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्या तुम्ही पहा मंदिरात करोडोनं त्यांना देणग्या आहेत, करोडोनं, फावड्यानं रुपये मोजतात, पैसे मोजायला अशा पंक्ता बसतात. पण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला गुलामीतून मुक्त केलं, त्या बाबासाहेबांच्या नावावर आमच्या सगळ्या दानपेट्या रिकाम्या आहेत. कारण आम्ही बुद्धानं आपल्याला दानाचं महत्त्व सांगितलं, बाबासाहेबांनी दानाचं महत्त्व सांगितलं, पण आम्ही दान करायला मागं पोहतो, कारण आमचं मनच नाही, पैसा असूनही आमची इच्छा नाही. आणि त्यामुळे आपला जो विकास व्हायला पाहिजे तो विकास त्या झपाट्याने होत नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे की आपण आपल्या बचत गटामध्ये बचत करा, आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्हमध्ये बचत करा. आपलं सर्वांगी हितार्थ विशेष धम्मदान योजना आहे, त्याच्यामध्ये आपलं धम्मदान द्या आणि आपल्या समाजाचा आपण विकास करा. आपण बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या प्रतिष्ठानं शिक्षणाचं उच्च ध्येय आपल्या हाती घेतलेलं आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क, BAW समाजकार्य महाविद्यालय, BJ आणि MJ हे 4 कोर्स आपले सुरू झालेले आहेत. आता सरांचं स्वप्न तर खूप मोठं आहे, कारण शैक्षणिक हब आपल्याला करायचं आहे. उच्च दर्जाचं शिक्षण, इथं कोणतीही तडजोड नाही, उच्च शिक्षण. कारण शिक्षण बाबासाहेब शिकले आज, म्हणून जगाचं लक्ष बाबासाहेबांकडे आहे. आपण बघतो आहे तसा प्रत्येक विद्यार्थी आपला हा बाबासाहेबांसारखा पोलाद झाला पाहिजे, उच्च शिक्षित झाला पाहिजे. म्हणून हे प्रतिष्ठान आपलं स्वतःचं मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, आपलं लॉ कॉलेज असलं पाहिजे, आपल्या इंग्लिश मिडियमच्या संस्था असल्या पाहिजे, आपले ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, आर्ट, कॉमर्स, खूप मोठं व्याप्ती की जिथं शैक्षणिक हब आपलं निर्माण झालं पाहिजे. आणि त्याचे प्रयत्न आपले सुरू आहेत. त्यासाठी आपलं फक्त खालच्या माळ्यावर, पहिल्या माळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम सुरू आहे. वरच्या माळ्यावर आपण या ठिकाणी जे बसलेले आहोत हे भव्य राष्ट्रभूषण ग्रंथालय. या ठिकाणी 200 विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. आणि या मुलांच्यासाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवनाची निर्मिती केलेली आहे. हे विद्यार्थी 200 विद्यार्थी जे असतील MPSC UPSCची ज्या परीक्षा देतील त्या विद्यार्थ्यांना विनामूल्य भोजन, विनामूल्य निवास आणि विनामूल्य शिक्षण याची सोय करण्याचं काम हे प्रतिष्ठान करत आहे. आणि त्यांची रात्रंदिवस अभ्यासाची सोय केली. बाजूला रमाबाई प्रबोधन भवन निर्माण झालं. रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन काल आम्ही पाहिलं की रमाबाईंचा खूप त्याग आहे. पण आम्ही जयंती पाहिली, 14 एप्रिल पाहिली, बाकीच्या जयंत्या पाहिल्या, पण रमाबाई जयंतीला काही उत्सुक मला दिसले नाही. म्हणून आदरणीय भारसागळे सरांनी
ज्या प्रतिष्ठाननं रमाबाई आंबेडकर जयंती फार मोठ्या प्रमाणात केली, ते विश्वात गेले. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी जाहीर केलं की रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन निर्माण होईल आणि जसा बाबासाहेबांचा पुतळा 25 फुटाचा आपल्या प्रबोधन भवनावर आहे, तसाच रमाबाई आंबेडकरांचा पुतळा आपल्या रमाबाई प्रबोधन भवनावर लागेल. आणि त्याच दिवशी ज्या महिला उपस्थित होत्या, त्या महिलांनी त्या पुतळ्याच्यासाठी कोणी 5,000, कोणी 10,000, 25,000 आणि 50,000, आज त्या पुतळ्यासाठी महिलांच्याकडून 13 लाख रुपये आपल्याजवळ जमा झालेले आहेत. भव्य दिव्य असा पुतळा रमाबाई प्रबोधन भवनावर आपल्याला लागणार आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, आपल्याला त्याच्यात पुरुषसुद्धा देऊ शकतात, कारण दान दिलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला आव्हान करतो. तसंच आपला साप्ताहिक समाज न्यायपत्र गेल्या 26 वर्षापासून आहे आणि या वृत्तपत्रामध्ये बाबासाहेब बुद्धांचं, सम्राट अशोकांचं जे काही आपले परिवर्तनवादी महामानव आहेत, त्यांनी जे विचार मांडलेले आहेत, हे विचार मांडण्याचं काम त्या वृत्तपत्रामध्ये असते. तर तो समाज न्यायपत्र आपण दैनिक करत राहिलो. सरांनी ठरवलं की कारण वृत्तमानपत्राशिवाय आपल्या बातम्या कोणी देत नाही. आपण बघतो आहे आपल्यावर खूप अन्याय होतात, पण कोणत्याही पेपरला आमची बातमी येत नाही. म्हणून आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, ज्या समाज न्यायपत्राचे मुख्य संपादक आहेत, कारण गेल्या 26 वर्ष झाले त्याच्यात कोणतीही जाहिरात घेतली नाही. सरांनी पेपरला हिशोब दिला की आजपर्यंत त्या पेपरसाठी सरांनी आपल्या पगारातले 60 लाख रुपये खर्च केले. रुपयाचा हिशोब दिला सरांनी. आणि हे वृत्तपत्र आपल्याला दैनिक करायचं आहे. हे वृत्तपत्र जर दैनिक झालं, याच्यामध्ये तुम्हाला शेकडो लोकांना नोकऱ्या लागतील, समाजाच्या सगळ्या अन्यायाच्या बातम्या येतील, शासन प्रशासनावर तुमचा दबाव राहील. आणि म्हणून त्यासाठी एक योजना काढलेली आहे की हे समाज न्यायपत्र लवकरच आता 2-3 महिन्याच्या अवधीमध्ये, कारण त्याची तयारी झाली, पण त्याचं टार्गेट जे आहे ते टार्गेट आहे 200 लोकांचं. आपण 140-150 लोकांपर्यंत आलो. 50-60 लोक जर आपल्याला 20,000 रुपये त्यांनी दिले, ते FDच्या रूपात आहेत. 2 वर्षांनी तुम्हाला ते 20,000 रुपये परत मिळणार आहेत आणि ती 10% व्याजानं तुम्हाला मिळणार आहेत. आणि म्हणून माझ्या बंधूंनो, आपले मुलं असतील, आपली मुलगी असेल, जावाई असतील, यांच्या नावानं लवकरात लवकर आपलं समाज न्यायपत्र दैनिक, तेही दैनिक एका भाषेत नाही, 3 भाषेत ते दैनिक आपल्याला चालू होणार आहे. मराठी, इंग्लिश आणि हिंदी या 3 भाषेमध्ये आपलं दैनिक सुरू होणार आहे. आणि म्हणून आपण समाज न्यायपत्राच्या या उन्नतीसाठी, कारण पेपर चालवणं काही सोपं नाही आहे, कोट्यवधीचा खर्च आहे, तरी आदरणीय भारसाकडे सरांनी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी, आपण तर 20वा म्हणतो, सरांचे किती टक्क्याने दिले ते आपण मोजू शकत नाही. आणि म्हणून आपण या समाज न्यायपत्राच्या दैनिकासाठी आपल्या कमाई 20,000 रुपये आपण गुंतवावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. वर बुद्ध विहार आहे, मेडिटेशन हॉल. आपण जर बघितलं तर असं मेडिटेशन हॉल कुठंच नाही आहे, ते जमिनीवर आहेत आपण जे पाहिले. पण हे 2.5-3 कोटीचं बुद्ध विहार आहे, त्या ठिकाणी 500-700 मंडळी लोक ध्यान साधनेला बसतील. एवढं भव्य दिव्य बुद्ध विहार आहे. 15-20 फुटाची बुद्धांची मूर्ती आहे. आणि त्याच्याच बाजूला माननीय घुगे साहेब, जे नागपूरला इंडियामध्ये आहेत, त्यांनी 1.5 लाखाची मूर्ती, उभी मूर्ती भेट दिलेली आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे याचे पाहुणे असतील त्यांनी याचा लाभ घ्यावा, हे प्रतिष्ठान सगळं बघावं, या प्रतिष्ठानच्या सगळ्या योजनेमध्ये आपण जुळावं. आणि एवढंच नाही तर आपण रेवती आधारगृह, कळंबेश्वरच्या बाजूला 100 बेडचं वृद्धाश्रम, कारण आपण म्हणतो की बुद्ध धर्मामध्ये नेहमी इंग्रज सर सांगतात की वृद्धाश्रमाची व्याख्या नाही आहे. परंतु आता ज्यांचे मुलं उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले, लंडनला गेले, त्यांच्या आईवडिलांनी काय करावं. म्हणून आदरणीय भारसाकडे सरांनी विचार मांडला की आपल्याला 100 बेडचं वृद्धाश्रम, एका वृद्धाला 1 डॉक्टर, 1 नर्स आणि AC, त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी राहणार नाही. त्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या माणसाला कशाचीही कमी पडणार नाही. त्यांची सेवा, मनोरंजन, जेवण, नाश्ता हे सगळं त्या ठिकाणी राहील. असं भव्य दिव्य रेवती आधारगृह यात निर्माण होण्याचं काम आहे. 3 एकर जागा घेतलेली आहे. आणि त्याच्याच बाजूला मल्टीपेशालिटी 100 हॉस्पिटल, 100 बेडचं हॉस्पिटल, जसं इथं आयकॉन आहे, आयकॉनसारखं हॉस्पिटल आपल्या प्रतिष्ठानचं निर्माण होत आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी तन्मन धनाने मदत करणं खूप गरजेचं आहे. कारण सर नेहमी सांगतात की आपण 100-150 कोटीचं काम केलं म्हणजे फार काही काम केलं नाही, कारण हजारो कोटीचं काम. कारण या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये असे प्रतिष्ठान उभे राहतील, इंग्लिश मिडियमच्या संस्था उभ्या राहतील, आपले मेडिकल कॉलेज उभे राहतील, आपल्या बँक राहतील आणि हजारो लोकांना आपण रोजगार देऊ. हजारो लोकांना, बुद्धिस्ट परिवारातल्या प्रत्येक माणसाला नोकरी लागेल आणि आपला विकास आपण करू शकू. आणि म्हणून
या भव्य दिव्य कामासाठी आपण खरंच या प्रतिष्ठानचं जुळावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि त्याही नंतर या जिल्ह्यामध्ये जे 1800 खेडी आहेत त्या 1800 खेड्याचा अभ्यास दौरा सुरू आहे. आज 200-300 खेड्यापर्यंत आपण गेलो, घराघरात पोचलो, त्यांना प्रतिष्ठान समजून सांगितलं आणि त्या ठिकाणी काय कमी आहे, त्यांच्या गावात त्यांना काय गरज आहे. त्या ठिकाणी 5 लोकांचं ऑफिस राहील आणि 5 कर्मचारी आपल्या प्रतिष्ठानचे त्या ठिकाणी राहतील की तिथील जे नागरिक आहेत, आपला समाज आहे, त्यांना काय काय समस्या आहे त्या सोडवतील. आणि म्हणून आपण या सगळ्या भागामध्ये आपण सहभागी व्हावं. तसंच जे आपलं कॉलेज आहे, कॉलेजमध्ये BJ आहे, MJ आहे, नर्सिंग कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये जे ॲडमिशन विद्यार्थी घेतील, सरकार तर स्कॉलरशिप देते, पण या संस्थेनं आता आपण सगळे कॉलेजचेच मंडळी या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 500 रुपये प्रोत्साहन भत्ता संस्था देणार आहे. स्कॉलरशिप वेगळी, स्कॉलरशिप गव्हर्नमेंट देईन, पण आपल्या पोराच्या उन्नतीसाठी 500 रुपये पर मंथ. त्याच्यासाठी एकच अट आहे, त्यांनी 75% उपस्थिती असणं गरजेचं आहे, कारण त्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि एवढंच नाही, या देशात अशी संस्था नाही की या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेतील त्या सगळ्यांना नोकरीची हमी या महाविद्यालयाने दिलेली आहे. सगळ्यांना नोकरी. आता ते कसं देतील, काय देतील, कारण भारताकडे सर अर्थतज्ञ तुम्हाला माहीत आहेत, सगळं नियोजनबद्ध कसं आता हे सगळं सांगायला खूप वेळ लागते. तर सरांनी जे स्वप्न सरांच्या मनामध्ये आहे ते सगळं स्वप्न आपल्या समोर सगळ्यांच्या ते साकारल्या जातील. आणि म्हणून हजारो बुद्धिस्ट लोकांना नोकरी लागते, 10,000 लोकांना सरांचं टार्गेट आहे. कारण 200 एकर शेती घेण्याचं चालू आहे, सहकार शेती. आपण जे डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाची शेती पाहतो अशी शेती बौद्ध समाजाची राहील. आणि त्या ठिकाणी फुलबाग, आज आपण पाहिलं हाराचे भाव मी पाहिले, 200 रुपये 300 रुपये हार आहे, फुलं द्यायलाही तयार नाही. जे 10 रुपयाचं टोपलं भेटते ते पावानं विकून राहिले. तर हे फुलं जे जे देवदेव करतात यांना आपल्याला विकायचे आहेत आणि तो पैसा आपल्या समाजासाठी उन्नती आणायची आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, या प्रतिष्ठानच्या ज्या योजना आहेत ह्या घराघरात पोचल्या पाहिजे, घराघरात पोचल्या पाहिजे. प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे आणि दर रविवारी सगळे कामं बाजूला ठेवले पाहिजे. कारण आम्ही बघतो की सांगा त्या मुंबईत जे लोक गेले त्याचे काय हाल चालू होतं. आम्ही रविवारी येत नाही ना. बाबासाहेबांनी तुम्हाला रविवार हा सुट्टीचा दिवस कशासाठी दिला? धम्माचं कार्य झालं पाहिजे. आम्ही पेपरले बातम्या वाचतो की पोरानं छातीवर पाय देऊन 20 पाजलं. त्या पोराचा काय दोष आहे? त्याला तुम्ही धम्म शिकवलाच नाही, त्यांना कधी बुद्धविहारात नेलंच नाही. ते संतान कशी होणार मला सांगा ना. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या मुलांना लहानपणापासून, तुम्ही ख्रिश्चन मिशनरी बघा, लहानपणापासून त्यांनी ते आपल्या मिशनरीमध्ये नेतात, मुस्लिम त्यांच्या मस्जिदमध्ये नेतात, हिंदू त्यांच्या देवालयामध्ये नेतात. पण आम्ही जीव तोडतोडू सांगतो की आमच्या बांधवांनी आपल्या मुलाबाळांना, आपल्या कुटुंबाला बुद्धविहारात आणलेलं पाहिजे. आमचे बुद्धविहार पूर्ण नाही आहेत. आम्ही सर्वे केला, पाहिलं, सरांनी तर ठरवलं की या जिल्ह्यातले सगळे बुद्धविहार पूर्ण करून देण्याची हमी या प्रतिष्ठान घेतलेली आहे. आणि 2-4 प्रतिष्ठान बुद्धविहाराचे कामं सुरूसुद्धा झालेले आहेत. आणि म्हणून आपल्या समाजाच्या आता लक्झरी येऊन राहिल्या. रेडिओ सेंटर आपला आहे, ज्या रेडिओ सेंटरमध्ये हा पाय नव्हता ठेवू शकत आपल्याला. आज बौद्ध समाज, मी तुम्हाला गर्वाने सांगतो की बौद्ध समाज 94 हे रेडिओ स्टेशन सुरू झालेलं आहे. आपल्या मुलाखती त्या ठिकाणी होतील, आपल्या बातम्या त्या ठिकाणी होतील आणि आपल्या हजारो लोकांना नोकऱ्यासुद्धा लागतील. आणि म्हणून आपण या योजनेमध्ये सुद्धा सहभागी व्हावं. आताच आपली ट्रॅव्हल कंपनी सुरू झाली. या 1-2 महिन्यामध्ये आपल्या 2 बसेस येणार आहेत. त्यासाठी जी योजना सरांनी तयार केली की 2 वर्षासाठी त्याला लिमिट दिली की तुम्ही 2 लाख रुपये फक्त गुंतवू शकता. त्याला 20% व्याज दिलं जाईल 2 वर्षासाठी. आपली कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, कारण 100 आपल्या फ्लॅट त्याची जागासुद्धा घेतली. 100 फ्लॅटचं काम, निर्मितीचं काम सरांनी हाती घेतलं. आणि हे फ्लॅट आपल्या लोकांना दिल्या जातील, फार कमी पैशावर दिल्या जातील. आज तुम्ही रेवती पॅलेसचं काम तुम्ही बघा, सगळे मोठे मोठे बिल्डर त्या ठिकाणी येतात. इतकं भव्य दिव्य काम, इतकं मजबूत काम की 8 टोपले रेती आणि 8 टोपले गिट्टी, 1 सिमेंटचं पोतं. कॉन्ट्रॅक्टर किती वापरतात? 40-50 टोपले रेती आणि गिट्टी वापरतात. त्या कामाचा दर्जा काय? इथं सगळं लोखंडच लोखंड. मला ठेकेदारानं म्हटलं, ताडेसाहेब म्हणे तुम्हाला यातला रुपये उरत नाही म्हणे. म्हटलं बा, रुपये उऱ्यासाठी नाहीच आहे, हे समाजाच्यासाठी आहे आणि मजबूती आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जर आपण पैसे गुंतवले, किती पैसे गुंता, त्याला 16% व्याज हे प्रतिष्ठान देते. कारण सरांनी त्याचं गणित केलं की बांधकामामध्ये कमीत कमी 40% नफा मिळतो बिल्डर लोकांना. आपल्याला नफ्याची गरज नाही.
आपले जे मंडळी आपल्याजवळ FD ठेवतात त्यांना 16% देऊनसुद्धा आपल्या प्रतिष्ठानला नफा उरतो आणि म्हणून आपल्या भरोश्यावर आपण आपल्या लोकांचा उन्नती करू शकतो. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपला पैसा आपल्या बांधकाम समितीमध्ये टाका, ट्रॅव्हल कंपनीमध्ये टाका, आपल्या बचत गटामध्ये टाका. आणि आता हे जसं प्रतिष्ठान या देशाचं लक्ष लागलं, समाजाचं लक्ष लागलं, कारण या ठिकाणी आता IAS IPS मुख्य सचिव या ठिकाणी येऊन गेले. ते तर म्हणजे अचंब्यात पडले की बा हे कसं काय पॉसिबल आहे. आम्ही एवढी IAS असून आम्ही 25 लाखाचं काम करू शकलो नाही. आदरणीय भारसागळे सर, तुम्ही एवढ्या कोटीचं काम केलं आणि देशाचं लक्ष लागलं. छत्तीसगड, राजस्थान, गुजरात सगळ्या राज्याचे लोक आले. या ठिकाणी 12 राज्याचे लोक या ठिकाणी आले. त्यांनी याचा अभ्यास केला आणि गोव्याला त्याची परिषद ठेवली. आदरणीय भारसागळे सरांनी तिथं अतिथी बोलावलं आणि हे प्रतिष्ठान सगळ्यांनी समजून घेतलं. या राज्याचे मुख्य सचिव श्याम तागडे साहेब ते या ठिकाणी आले. त्यांनीसुद्धा जी कंपनी या ठिकाणी पाठवली आणि त्यांनीसुद्धा अभ्यास करून गेले. कारण याच्यावर लोक आता PhD करून राहिलेले आहेत या प्रतिष्ठानवर की बा हा कसा काय प्रकल्प आहे. कारण असा प्रकल्प या देशात नाही आहे आणि हा फक्त बौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी प्रकल्प आहे. आणि म्हणून आपला प्रत्येक बौद्ध बांधव हा सुजलाम सुफलाम त्याचे बंगले असले पाहिजे, त्यांचे घरदार मोठे असले पाहिजे, त्यांच्या मुलांचं उच्च शिक्षण झालं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपला पैसा आता जातीवादीच्या बँकेत न ठेवता आपल्या प्रतिष्ठानाने जे निर्माण केलेल्या बँक बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावाची बँक आहे. कारण रिझर्व्ह बँकेचे संस्थापक बाबासाहेब आहेत, पण एकही बौद्ध समाजाची बँक नाही आहे. आम्ही काय केलं मला बघा ना, एकही नाही आहे. म्हणून या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक जवळपास 8 मजली बँक आपली निर्माण होणार आहे आणि त्याची जागासुद्धा सिलेक्ट झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करायची गरज नाही. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला सांगतो की पैसा आपण घरपोच पोचवतो. तुम्हाला बँकेत जायची गरज नाही. तुमचा एक फोन जरी आला, रात्री 12 वाजता येऊ, 2 वाजता येऊ, किती वाजता येऊ, तुमचे पैसे तुमच्या घरी पोचतात. कारण आज ऑनलाईनच्या माध्यमातून अमेरिकेपर्यंत आपला पैसा जातो आहे. ज्या पालकांनी आमच्याजवळ पैसा ठेवला त्यांनी सांगितलं की याचं बाबा जे काही तुम्ही इंटरेस्ट देता ते मुलाला पाठवा, तर ऑनलाईन आपण अमेरिकेपर्यंत पैसा पाठवतो. तर आपण आपला पैसा या ठिकाणी गुंतवा आणि आपल्या बौद्ध समाजाची उन्नती करा, एवढी तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो. आणि सगळे सत्कारमूर्ती या ठिकाणी आहेत, हे सगळे समाजाचे घटक आहेत. तळागाळाचं यांनी सगळे काम केलेलं आहे, विद्या देण्याचं काम केलेलं आहे. या सगळ्या सत्कारमूर्तींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण दर रविवारी बुद्धविहार या ठिकाणी आलो पाहिजे आणि आपला पैसा आपल्या उन्नतीसाठी हा गुंतवला पाहिजे. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर विचारमंचावर विराजमान सन्माननीय अशोक इंगळे सरांना मी विनंती करेन, त्यांनी आपले विचार व्यक्त करा. जगाला मैत्रीचा संदेश देणारे मानव आणि प्राणीमात्रावर दया करणारे प्रथम पुरुष ज्यांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला ते तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांच्या अथक प्रयत्नामुळं आणि खूप मोठ्या त्यागामुळं आज आपण इथे सुखी संपन्न जीवन जगतो आहोत, ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला त्या सर्वांना त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भारसागळे सर, मंचकावर उपस्थित आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष रमेश तायडे साहेब, सत्कारमूर्ती इंगळे साहेब, गवई साहेब, दोघंही उभयता इंगळे आणि गवई आणि भटकर. आत्ताच विषय निघाला होता की बा या तिघांची लग्न मी लावली आहेत. तर एक काळ असा होता की अकोला जिल्ह्यात लग्न लावणारे फार कमी असायचे. पहिल्या नंबरवर होते दीनबंधू गुरुजी, त्यानंतर होते जानराव पाटील गुरुजी नावाचे होते, आणि नंतर जवळपास माझा नंबर लागायचा. आणि आता सरांनी ज्यांचा उल्लेख केला उत्तमराव इंगळे, हे लग्न लावायचे. त्यावेळी लग्न वेळेवर लागायचे हे विशेषतः सांगायलाच पाहिजे. आणि आता लग्न खूप उशिरा लागतात. जवळपास माझी लग्न लावण्याचे संख्या जी आहे, मी 1500 लोकांची लग्न लावलेले आहेत. तर आज जर माझ्याकडे कोणी आलं की सर तुम्हाला लग्न लावायचं आहे, तर मी पहिली माझी अट असते
लोक आता पैसे घेऊन लग्न लावतात. मी आजपर्यंत एकही पैसा घेतला नाही आणि घेणारही नाही, प्रश्न नाही. पण तू लग्न त्याचं लावेल ज्याचं वेळेवर लागेल. मला तर एका लग्नात उपरात होते माझ्यासोबत, त्यांनी जबरदस्ती नेलं. लग्न होतं 11:30 आणि लग्न सुरू व्हायला इतका वेळ लागला की 2 वाजलेत. नंतर मी उपरात सरांना सांगितलं, म्हटलं मी काही बांधील नाही तुमचा. मी निघून गेलो घरी. तितकंच नाही तर माझे जवळचे नातेवाईक आणि मित्र समाधान जगताप साहेब, त्यांच्या मुलाचं लग्न मला लावायचं होतं. तो घोड्यावर नाचत होता, त्याला जबरदस्ती मी आपले आपल्या मेश्राम जगताप मेश्राम आपले ते हे नव्हते का उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे, त्यांनी उतरून आणलं घोड्यावरून आणि परत त्याच्या मित्रांनी तिथून नेलं त्या कमानीतून. ते पण लग्न मी लावलं नाही. म्हणजे कुठेतरी शिस्त असणं फार गरजेचं आहे. आणि शिस्त असली तर माणसाचं आयुष्य चांगलं बनतं. आणि मला खात्री आहे की ह्या 3ही लग्न मी लावलेत, त्यांचं संपूर्ण आयुष्य अतिशय शांततेत आहे आणि सुखी संपन्न आहे. तर बुद्धाची हीच पद्धत आहे. आता ताळेसाहेबांनी सांगितलं की इंग्रज सर सांगतात की बुद्धात म्हणजे वृद्धाश्रमाची प्रथा बौद्ध धर्मात नाही. त्याचं कारण हे आहे की बौद्ध धर्मीय माणूसच माता पितू पठाण पुत्तधारस संघो अनाकुलाच कंबंता एतंग मंगल उत्तम. 38 मंगल जे बुद्धांनी सांगितले त्यातलं हे मंगल आहे की माता पित्याची सेवा करणे, पत्नी आणि मुलांचा योग्यरित्या सांभाळ करणे हे उत्तम मंगल होय. मग हेच जर समजत नसेल तर तो बौद्ध कसा? म्हणून वृद्धाश्रम हे बौद्धांची कल्पना नाही आणि असू शकत नाही. जसं बाबासाहेब पण बुद्ध म्हणतात की बौद्ध माणूस गरीब असू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की बौद्ध इमानदार असतो, त्यागी असतो, शीलवान असतो. त्यामुळं ही सगळी विशेषणं बौद्ध माणसाला लागू पडतात. पण तो आमचं असं झालं 56 नंतर आम्ही फक्त नुसतं नावाने बौद्ध धम्म घेतला. लग्न आणि मरण बस या 2च ठिकाणी आम्हाला धम्म आठवते. बाकीचे मात्र घरात 17 ते 60 देव असतात. विशेषतः म्हणजे सांगताना थोडंसं वाईटही वाटतं की हे देव कोणाच्या घरात आहेत? तर अशिक्षित लोकांच्या कमी, शिक्षित लोकांच्या घरी जास्त आहेत. आणि भाषण ठोकणाऱ्याच्या घरी तर आधी आहे. म्हणजे मी जर भाषण करत असेल तर माझी बायको नक्कीच देवाऱ्यात दुसरेच देव म्हणजे पुजते हे समजून जाईल. आता आम्ही अपवाद आहो म्हणा, आमच्याकडे उभंही नाही करत आम्ही कोणाला. तर हे जे आहे म्हणून आमचं काय झालं आता सध्या जे तुम्ही सम्राट पेपर जर वाचत असाल तर रोज 22 प्रतिज्ञा दिल्या जातात. आणि त्याच्यात बाबासाहेबांनी सांगितलं आहे की बा मी तुम्हाला बौद्ध धम्म देतो आहे, परंतु या बौद्ध धम्माला महारामांगाने वाटवला असं तुम्ही करू नका. आणि तीच परिस्थिती आज होते. आमचे लोक कावडीत सामील होते आहेत बाबासाहेबाचा फोटो लावून आणि सांगतात काय तर म्हणतात की बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्ष राज्य सांगितलं. तुम्ही लाथा खाल्ल्या नाही त्यांच्या. बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर राहून शिकावं लागलं हे आम्ही विसरतो. ज्या माणसाने आम्हाला इतकं चांगलं उभं केलं त्याचे सगळे उपकार आम्ही विसरतो. आणि म्हणून परत त्याच घाणीत आम्ही चाललो आहोत. तर हे न करता आपण बाबासाहेबाचे उपकार स्मरून आणि आज जी परिस्थिती आहे याचं अवलोकन करा. आरक्षण संपलं आहे, फक्त कागदावर आरक्षण आहे, आता नोकऱ्या नाही. आणि आम्ही जे आता पाहतो आहोत की आपली मंडळी अतिशय खर्च करते आहे लग्नात, तुमच्या सगळ्या कार्यक्रमात. तर हे खर्च थांबवा. बाबासाहेबसुद्धा म्हणतात की लग्न अशा पद्धतीने लावा, लग्न जवळचे नातेवाईक बोलवा, 50च लोक बोलवा आणि त्यात लग्न लावा. तुमचा राहिलेला पैसा हा तुमच्या त्या वधूवराच्या भावी आयुष्यासाठी कामात येईल. पण तो आम्ही हे सगळं विसरलो. हे वाचतच नाही ना आम्ही. बुद्ध धम्म वाचत नाही, बाबासाहेब वाचत नाही आणि त्यामुळं सगळी गलत होती. हे आम्ही वाचलं पाहिजे. तेव्हा कुठं आपण बौद्ध धम्म खऱ्या अर्थाने स्वीकारला असं होईल. आणि परत सांगायचं असं आहे की बौद्ध धम्म नुसतं वंदना पाठ करून नाही जमणार. वंदना येते, भाषण चांगलं करता येते म्हणून धम्म आहे असं नाही. तर धम्म हा आचरणात असला पाहिजे, तुमच्या आचरणात. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की मी भारत बौद्धमय करीन
आणि माझा समाज हा आदर्श समाज राहील. आता आदर्श समाज म्हणजे काय, तर ह्या समाजाला कुणीही बोट उचलून दाखवू शकलं नाही पाहिजे की हा वाईट आहे. हा आदर्श समाज बाबासाहेब निर्मितीचं स्वप्न होतं बाबासाहेबांचं, आणि ते जर आम्हाला पूर्ण करायचं असेल तर आम्ही या प्रतिष्ठानसारखी, आतापर्यंत तुम्ही ऐकलं आमच्या पी.टी. इंगळे साहेबांनी प्रस्तावनेत सांगितलं, आमच्या ताळे साहेबांनी त्यांच्या भाषणातून सगळं विशद केलं, पुन्हा मी तुम्हाला ते सांगणार नाही. तर आमच्यावर खूप मोठी जबाबदारी, भविष्यातली मंडळी, आमची तरुण मंडळी तुम्हाला जर स्वयंपूर्ण उभी करायची असेल पायावर, तर अशी प्रतिष्ठानं उभी होणं फार गरजेचं आहे. आमचे स्वायत्त संस्था उभ्या झाल्या पाहिजे, ज्या संस्थेमुळं आमच्या मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, आमच्या मुलांची संसार त्या नोकऱ्यावर चालली पाहिजे. हे जर आम्ही विसरलो तर निश्चितच आमचे पूर्वीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मनुवादी लोक तुमच्या कमरेला फळा आणि गळ्यात मळकं टाकल्याशिवाय राहणार नाहीत, याचं भान ठेवा. हे जर आपल्या सगळ्यात मोठी पोस्ट जर कोणती असेल प्रशासनातली तर ती आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती कोविंद आणि राष्ट्रपती मुर्मू हे दोघंही मंदिरात, यांना दोघांनाही मंदिरात जाऊ दिलं, मग तुम्ही कुठे काढलेत? म्हणून आपल्या या बेशरम लोकांनी हे लक्ष दिलं पाहिजे की बा आपण कुठे आहोत. उद्या तुम्हाला नक्कीच काढणार आहे. ते यूपीत तर एका मंदिरात पाटी लावली आहे की इथं शूद्रांनी प्रवेश करू नये. बाबासाहेबाचा जो सगळा काळाराम मंदिराचा सत्याग्रह आहे तो आठवा. बाबासाहेबांना जाऊ दिलं नाही, दगडं मारलेत. तर ही जी परिस्थिती आहे ही आम्ही विसरता कामा नये. आणि आज आम्हाला एकत्र येऊन आपल्या ह्या प्रतिष्ठानसारखी स्वायत्त संस्था आम्हाला उभ्या करायच्या, आणि त्याच्यासाठी आम्हाला आमचा पैसा खर्च करावा लागेल. बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आमचा कमाईचा 20वा हिस्सा याला दान करावा लागणार आहे समाजकार्यासाठी. आणि त्यासाठी आपल्याला निवड करावी लागणार आहे की जे मंडळी खरोखर आदर्शपणे आपलं काम करते अशी मंडळी निवड करावी लागणार आहे. आणि ते काम प्रतिष्ठानने केलं आहे. प्रतिष्ठानने आपल्या समाजात प्रतिष्ठान निर्माण केलेली आहे, आणि म्हणून आज रोजी आपल्याला लोक चांगल्या प्रकारे ओळखतात आणि आपण जे जे योजना राबवतो आहोत त्याला भरघोस मदत करतात. मी आजच्या सत्कार मूर्तींना ही विनंती करेल की ते जर इथले मेंबर नसतील तर निश्चितच त्यांनी मेंबरशिप स्वीकारावी, इथे आपल्या प्रत्येक योजनेत सहभाग घेऊन भरपूर व्याजाचा लाभ घ्यावा. आणि 2 गोष्टी होतात इथे FD टाकली म्हणजे, एक म्हणजे त्यांचा स्वतःचाही फायदा होतो आणि समाजाच्या कामात हा पैसा लागतो. म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहील, आणि जे जे लोक रिटायर झाले त्यांनी असं समजू नये की आपलं सगळं संपलं. आम्ही रिटायर झाल्यावरही सुरू आहोत आणि म्हणून चांगले आहोत तब्येतीने. त्यामुळं तुम्हीसुद्धा इथे जे जे आपल्याला काम जमते, काम 3 पद्धतीने केले जाते. एक म्हणजे सहाय्यता करून, दुसरं म्हणजे वैयक्तिक कष्टाची मेहनत दिली पाहिजे सार्वजनिक कामासाठी, आणि तिसरं म्हणजे आपल्या पैसा दिला पाहिजे. ह्या 3ही गोष्टीतून आपण मदत जितकी देता येईल तितके प्रयत्न केले पाहिजे, तरच आपलं भविष्य, आम्ही आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करणार आहोत. अन्यथा याच्या पुढची परिस्थिती फार कठीण आहे. मी नेहमी सांगत असतो की आज जे लग्न तुम्ही पाहता, खूप मोठमोठा खर्च करणार आहे, लाखो रुपये खर्च होतात लग्नावर. हा परत मला 10 वर्षांनी करून दाखवा. 10 वर्षांनी तुमची परिस्थिती अशी राहणारच नाही. त्याचं कारण आहे सरकार आजच तुमच्यावर टपून आहे की तुमच्या नोकऱ्या गेल्या पाहिजेत, शिक्षण बंद झालं आहे, म्हणून शैक्षणिक संस्था आपण उभ्या करतो आहोत. तर हे सगळे विचारपूर्वक आपण करतो आहोत. बाबासाहेबांनी सांगितलेल्या आदेशानुसार आपण हे सगळं करतो आहोत. म्हणून सगळ्यांनी सगळ्या योजनेत सहभाग देऊन आणि जिथे जिथे आपण काम करतो तिथे तिथे इमानदारी दाखवून, त्याग करून हे सगळं उभं केलं पाहिजे. आणि आपल्या प्रतिष्ठानमध्ये सहभाग देऊन समाजकार्याला आपण भरघोस मदत केली पाहिजे, हीच विनंती या प्रसंगी मी करेल. आणि आजच्या सगळ्या 3ही सत्कार मूर्तींना भावी आयुष्य हे आरोग्यमय आणि सुख आणि संपन्नेत जावं
अशी आपणा सर्वांकडून आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाकडून मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना सुद्धा विनंती करतो की आपल्या सगळ्या योजनेत आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आपल्या या प्रतिष्ठानच्या समाज विकासाच्या कामात आपली भरघोस मदत द्यावी अशी विनंती करतो आणि इथे मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या बुद्धवंदना सत्कार समारंभ आणि चिंतन सभा ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानच्या सर्वच उपक्रमांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांना मी विनंती करेन त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणाला सुरुवात करावी. थोडंसं आमच्या मुलीचं अभिनंदन करायचं विसरलो. मीनाक्षीने सुंदर भाषण दिलं आणि तिने सांगितलं, अर्थात तिच्या वडिलाबद्दल तिला जेवढी माहिती आहे तिने ते सांगितली. पण तो आमचा निळू हा नुसतं कॉलेजपुरता मर्यादित नाही. हा कॉलेजमध्ये असताना म्हणजे शिकत असताना राजकारणात सुद्धा होता आणि त्याच्या आपल्या गावचा मातोडीचा उपसरपंच राहिलेला आहे. म्हणजे आधीपासून धडपड्या काही प्रश्न नाही. आणि आमचा भटकर जो आहे हा भटकरसुद्धा हे दोन लोक शिक्षकाचेच मुलं आहेत. भटकर आणि आमचा निलेश हिंग आहे. तर हे दोघींनी तर यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात व्यवस्थित काम केलं. भटकरचं तर मी फार त्याला लहानपणापासून ओळखतो. अतिशय कठीण गेलं. त्या गुलाम नबी आझादवाल्यांनी खूप त्रास दिला आहे त्याला, त्यातून तो उभा राहिला आहे. तर हे सगळं याच्यासाठी होतं की बा चांगल्या माणसाच्या संपर्कात तुम्ही असले, तुमचे कर्म चांगले असले. महत्त्वाचं हे आहे की तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला भाव दिला जातो, अन्यथा आपल्याला कोणी ओळखत नाही. वैयक्तिक जर सांगायचं असलं तर अशोक इंगळे या नावाला नाही ओळखणार कोणी. तो काय काम करतो याला जास्त महत्त्व आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धांनी कर्मसिद्धांत मांडले. तर हे सगळं मुद्दामून मी उभा राहिलो हे सांगायसाठी. परत तुमचा वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व. थांबतो इथे. जय भीम. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र मानवी जीवनाला विनम्र अभिवादन. आजच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या विचारमंचावर, व्यासपीठावर नाही विचारमंचावर आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सन्माननीय अतिथी सत्कारमूर्ती निळकंठराव इंगळे साहेब, राजपाल गवई सर, रवींद्र भटकर साहेब, मान्य प्रशांत खंडेराव साहेब आणि अशोक इंगळे सर, रमेश तायडे साहेब, त्याचबरोबर आपण सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर, माझ्या मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण विचार आपण या ठिकाणी ऐकलेले आहेत. त्यातल्या त्यात इंगळे सरांची कन्या हिनं खूप चांगले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. आईवडिलांचं जे भूषण असते तर ते भूषण व्यक्त करणं मुलांनी, याच्यात मुलांनी म्हणजे मुली मुलं सगळे आले, तर ते अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बाब आहे, प्रेरणादायी अशी बाब आहे. आईवडिलांच्या संस्काराचं ते प्रतीक आहे. तर मी काही आपला जास्त वेळ घेणार नाही. तथागत बुद्धांच्या विचार हे खूप मोलाचे आहेत, म्हणून 2-3 विचार या ठिकाणी मी तथागत बुद्धांचे वाचून दाखवतो. प्रतिष्ठान सर्वांना माहीत आहे. प्रतिष्ठान ही त्यागाची भूमी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे त्यागरहित जर असतील तर ते अनुयायी ठरत नाहीत. आणि म्हणून जे त्यागी आहेत ते अनुयायी आहेत. आपण सगळेच त्यागी आहोत या ठिकाणी, सगळे मान्यवर. कारण त्यागी मनुष्य असल्याशिवाय प्रतिष्ठानमध्ये एंट्री देखील करत नाही. जीवनामध्ये त्यांचे विचार अत्यंत मोलाचे असतात. ते कुठं ना कुठं काम करत राहतात. आताच इंगळे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल
भटकरांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल, खंडेरावांचे कार्यकर्तृत्व, ते तर देशाचं संरक्षण करत आहेत. आज देखील ते बॉर्डर सांभाळत आहेत. आणि म्हणून गवई सर मुख्याध्यापक आहेत. हे सगळे त्यागी मंडळी आहे. शिक्षक, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनशी असणारे संबंधित माणसं जे असतात सर्वसामान्य, पण हे सतत कार्यरत असतात आणि चांगलं आचरण कशाप्रकारे करावं याचं असणारं जे काही एक विद्यापीठ असते. तर इंगळे सरांनी सांगितलं, पी टी इंगळे साहेबांनी सांगितलं आहे की त्यांच्या मुलाच्या संदर्भामध्ये काय भूमिका निलकंठराव इंगळेंनी वठवलेली आहे. त्याचबरोबर सन्माननीय मोरे यांनी देखील सांगितलं. म्हणजेच आपण सगळी मंडळी त्यागी आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आहोत. तर खाली देखील आता पहिल्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे. आपल्या पाठीमागच जेवणाची तयारी झालेली आहे. ताबडतोब कार्यक्रम संपल्याबरोबर इथं आपणाला सुरुची भोज घ्यायचा आहे, जेवण करायचं आहे. आणि म्हणून तथागत बुद्धांचा एक विचार मी आपणाला सांगतो. अपेक्षा और समाधान, अपेक्षा और समाधान इनमें अंतर बहुत कम है. अपेक्षा इंसान को दुखी करता है तो समाधान शांत और सुखी करता है. अपेक्षा और समाधान इनमें अंतर बहुत कम है. अपेक्षा इंसान को दुखी करता है और समाधान शांत और सुखी करता है. तथागत बुद्ध. त्याचबरोबर there is only marginal difference between expectation and satisfaction. Expectation leads to sadness, whereas satisfaction makes person happy. तथागत बुद्ध. हे कसं आहे, हे सौ सोनार की एक लोहार की आहे. आपल्या डोक्यातून बळबळ करण्यापेक्षा बुद्धाच्या मुखातून आपण शब्द व्यक्त करणं जास्त परवडते असं मला वाटते. त्यानंतर पानी बहता है इसलिए उसे रास्ता मिल जाता है. पानी बहता है इसलिए कि उसे रास्ता मिल जाता है. उसी तरह प्रयास करने वाले व्यक्ति को हमेशा सफलता, सुख और खुशी का रास्ता प्राप्त होता है. आमचे समाज रत्न या ठिकाणी जे बसलेले आहे, शी इज डुईंग दिस टाईप ऑफ ऑल वर्क इन हर लाईफ. वाटर फाइंड्स इट्स पाथ बिकॉज इट कीप्स फ्लोइंग. नो. Similarly, person who try consistently definitely get path of success and happiness. तथागत बुद्ध. अनंतर लोग क्या कहते हैं इस पर ध्यान दिए बिना जब आप अपना कार्य करते हैं, लोग क्या कहते हैं इस पर ध्यान दिए बिना जब आप अपना कार्य करते हैं तो समझ लेना कि आपने सफलता की पहली सीढ़ी पार कर ली है. लोग क्या कहते हैं इस पर ध्यान दिए बिना जब आप अपना कार्य करते हैं तो समझ लेना कि आपने सफलता की पहली सीढ़ी पार कर ली है. इफ़ यू डोंट पे attention what people think, if you don't pay attention what people think, you already passed the first step of success. आणि म्हणून या बुद्ध विचारानुसार आपण सतत कार्यरत असणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटते. तर अशा पद्धतीनं तथागत बुद्धांचे विचार, समग्र विचारवंतांनी जे विचार मांडले ते सगळे तथागत बुद्धांचेच विचार याच्यामध्ये सगळे बसत आहेत. कारण आपल्याजवळचं काहीच नाही, आपल्याजवळचं काहीच नाही. थोडं आठवलं 50-60 वर्षा अगोदर की
की आपल्याजवळ काय होतं? अंगावर कपडे नाही, डोक्यात विचार नाहीत. आणि म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धाचा मार्ग आपल्याला सांगितला. म्हणून त्याग आणि त्याग जर आपण करत असू तर आपण सगळे सुखी संपन्न होणार आहोत. हाच बुद्धाचा विचार या ठिकाणी आपण प्रतिष्ठानद्वारे सतत व्यक्त करत असतो, एवढं सांगतो. आणि सर्व सेवानिवृत्त असणारी जी काही मान्यवर मंडळी आहे त्यांचं आयुष्य सुखी समाधानी, त्यांचं असणारं आरोग्य अत्यंत उत्तम दर्जाचं राहो ही मंगलकामना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करेन सन्माननीय घोडेस्वार साहेबांना त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. समस्त महापुरुषांच्या ठिकाणी वंदन करतो. आपल्या या चिंतन सभा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुकुंदजी भारसाकडे सर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रतिष्ठानचे सचिव अशोक इंगळे सर यांनी सुद्धा या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले, त्यानिमित्तसुद्धा त्यांच्या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष माननीय रमेश तायडे सर यांनीसुद्धा या ठिकाणी आपल्या बहुमोल विचार आणि जे काही विस्तृत माहिती प्रतिष्ठानबद्दल सादर केली त्याबद्दल त्यांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे ज्यांनी सत्कार स्वीकारलेला आहे अशा आजच्या सत्कारमूर्ती मान्य निळकंठ इंगळे सर, इंगळेताई, राजपाल गवई सर, गवई मॅडम, रवींद्र भटकर, भटकरताई, प्रशांत खंडेराव साहेब आणि दुसऱ्या सत्कारमूर्ती जे की काल रिटायर झालेत बँकेतून ते असे गौतम गवई साहेब आणि अनिताताई खंडारे यांनीसुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे सत्कार स्वीकारला, त्यानिमित्त त्यांचासुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी प्रास्ताविक करून गेलेले PT इंगळे सर आणि आपले विचार व्यक्त करणारे अविनाश मोरे सर, मीनाक्षीताई इंगळे यांचासुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सूत्रसंचालन करणारे तुषार खंडेराव यांनीसुद्धा या ठिकाणी आपलं अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं, त्याप्रित त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी सर्वांनी बहुमल मान्यवरांचे विचार ग्रहण केले, त्यामध्ये उपस्थितांचे उपासक आणि उपासिकांचे सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी हाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय भीम.
करू, अवघे धरू सुपंथ, एकमेका साय करू, अवघे धरू सुपंथ, एकीचे त्या बळाचे